आणि एक महत्त्वाची बातमी आहे, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे फडणवीसांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात सागर या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेते फडणवीसांची भेट घेणार आहेत। अधिश बंगल्यावरील भेटीनंतर आता दोघे देखील फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झालेत। तर महत्त्वाची बातमी, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण एकाच गाडीने सागर बंगल्याकडे रवाना झालेले आहेत। निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण फडणवीसांची भेट घेणार आहेत। माझे सहकारी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेत। विनायक, आपण बघतोय सध्या दोन्ही नेते फडणवीसांची भेट घेण्यासाठी रवाना झालेत। सुमित, आपण जर पाहिलं तर निलेश राणे यांनी ज्या पद्धतीनं सक्रिय राजकारणातून मी दूर होतो असं ट्विट केल्यानंतर साहजिकच कोकणामध्ये एक मोठी खळबळ जी आहे ती माजलेली आपल्याला पाहायला मिळाली। कारण अचानक अशा पद्धतीनं तरुण नेतृत्व जे आहे ते निवृत्ती घेत आहे, यामुळेच कोकणात मोठ्या प्रमाणात निराशा जी आहे ती व्यक्त केली जात होती सगळ्याच पदाधिकाऱ्यांकडून। आणि त्याचं कारण जे आहे ते समोर येत होतं की अंतर्गत वाद जो आहे तो कुठेतरी समोर येत होता आणि अंतर्गत वादाला कंटाळूनच त्यांनी असा निर्णय घेतलाय अशीही माहिती सूत्रांकडून मिळत होती। आता रवींद्र चव्हाण जर आपण पाहिलं तर त्यांच्या आधीच या धूळच्या बंगल्यात गेले होते आणि त्यानंतर ते दोघेही नेते आता सागर बंगल्याकडे निघालेत अशी माहिती जी आहे ती मिळतेय। थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही बैठक जी आहे ती होईल अशी माहिती मिळते। परंतु आपण जर पाहिलं तर हा समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। कुठेतरी तरुण नेतृत्व आहे, आमदारकीची तयारी सुद्धा त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत होती। सतत संपर्कात लोकांचे ते राहत होते आणि अचानक अशा पद्धतीनं राजकारणातून दूर होण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। कुठेतरी भाजपसाठी सुद्धा कोकणामध्ये मोठा धक्का जो आहे तो मानला जातो आणि त्यामुळेच निलेश राणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो हा केला जातोय असं माहिती मिळते। त्यामुळे कितपत यश या संपूर्ण समजुतीमागे येतं हे बघावं लागेल। नक्कीच। आणि विनायक, आणखी एक महत्त्वाची बाब, रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षाकडून मनधरणीची जबाबदारी देण्यात आली असंच म्हणावं लागेल। बरोबर आहे सुमित, रवींद्र चव्हाण जे आहेत ते पालकमंत्री आहेत त्या संपूर्ण विभागाचे आणि ते वारंवार कोकणामध्ये सुद्धा प्रवास करत असतात, जात असतात, कामं करत असतात आणि त्याचवेळी कुठेतरी निलेश राणे जे आहे ते दुखावले गेलेले असतील तर त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो व्हावा यासाठी प्रयत्न आता भाजपकडून केले जात आहेत। विनायक, तुम्हाला थोडं थांबवतोय। अक्षय कुडकेवार हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपले सहकारी। अक्षय, आपण बघतोय सध्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंची भेट घेतली आणि त्यानंतर ते स्वतः आता सागर बंगल्यावर त्यांना घेऊन जातात। मग आता ही सगळ्या प्रक्रियेमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे का मनधरणी करण्याचं? सुमित, नक्कीच एक गोष्ट आपण या सगळ्या प्रकरणात लक्षात घेतली पाहिजे की निवृत्तीचा निर्णय ज्या पद्धतीने निलेश राणेंनी घेतला याचं टायमिंग जर आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घर चलो अभियानच्या माध्यमातून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला होता आणि या दौऱ्यामध्येच कुठतरी बावनकुळे यांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांना झुकतं माप देण्यात आलं तर निलेश राणे यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं। अशा पद्धतीची कुजबूज घर चलो अभियान ज्यावेळी संपलं कोकणातलं त्यावेळी आपल्याला कोकणातनं ऐकायला मिळत होती। कुडाळ मतदारसंघातनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी मोठ्या प्रमाणात निलेश राणे यांच्या माध्यमातून केली जाते आणि त्या पद्धतीने निलेश राणे आपण जर बघितलं तर अलीकडे राज्याच्या राजकारणात सक्रिय जरी नसले तर कुडाळ मधला त्यांचा जनसंपर्क वाढलेला आहे, त्या ठिकाणी ते तळ ठोकून आहे कोकणात आणि अशा पार्श्वभूमीवर कुठतरी आपली उमेदवारी धोक्यात येऊ शकते, आपल्याला डावललं जाऊ शकते। हे रवींद्र चव्हाणांचा वाढता हस्तक्षेप याला कारणीभूत ठरू शकतो। हे जेव्हा निलेश राणे यांच्या लक्षात आलं, ज्यावेळी समर्थकांनी निलेश राणे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली की गेल्या अनेक काळापासून पक्ष संघटन वाढवण्याची जबाबदारी जरी रवींद्र चव्हाण यांच्यावर असली तरी निलेश राणे हे स्वतः कुडाळ मतदारसंघात तळ ठोकून होते। सरळ ॲप असो, त्यासोबत भाजपाच्या विविध कुठली योजना असो या लोकांपर्यंत पोहोचवणं, सदस्य नोंदणी करणं, त्यासोबतच मोठ्या संख्येनं भाजपाला जनाधार मिळवून देण्याचा प्रयत्न निलेश राणे यांनी गेल्या काळात केला आणि अशा ज्यावेळी उद्विग्नतेतून त्यांनी काल आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय दिला। मात्र ज्यांच्या नावाची चर्चा किंवा ज्यांच्या नावाची कुजबूज होत होती पक्षाने त्याच नेत्यावरती आता रवींद्र चव्हाण यांच्यावरतीच त्यांच्या मनधरणीची जबाबदारी टाकली। काल ट्विट केलं, काल दसरा होता, मात्र आज सकाळीच रवींद्र चव्हाण हे निलेश राणे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या आधीच्या बंगल्यावर पोहोचले। रवींद्र चव्हाण पोहोचायच्या आधी मोठ्या संख्येनं काही कोकणातले समर्थक देखील निलेश राणे यांच्या कोकणातल्या काही समर्थकांनी देखील राजीनामे दिलेले पाहिले होते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।